वर्षापर्यंत या मुलांचा 10,000 रुपयापर्यंतचा पगार हा सरकार देत आहे. 10 लाख लोकांना आपण नोकऱ्या देतोय. त्यातल्या जवळपास 1.5 लाख लोकांना नोकऱ्या आपण ऑलरेडी दिलेल्या आहेत. मी तुम्हालाही विनंती करेन की या योजनेचा मोठ्या प्रमाणात लाभ आपण घेतला पाहिजे आणि त्यातलं एकदा 1 वर्षापर्यंत एखाद्या आस्थापनेत काम केलं, आपलं काम चांगलं असेल तर त्या ठिकाणीच परमनंट नोकरी देतील. काही कारणाने ते देऊ शकले नाही तर 1 वर्षाचा अनुभव आपल्याकडे असेल, त्याच्या आधारावर आपल्याला खासगी नोकरी देखील करता येईल किंवा त्या. ठीक आहे, ही तिसरी झाली, चौथी पण आहे का? 1 मिनिट, ठीक आहे, चौथी पण आहे. आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाद्वारे प्रशिक्षण घेतल्यास गरजू युवकांना रोजगाराची संधी तसेच उद्योगांना प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने दरवर्षी 10 लाख मंगल प्रभात लोढा त्यांच्या एवढं जाळं आहे. म्हणजे किती सगळे बिल्डर, सगळे बंगले, त्यांच्या मोठ्या मोठ्या इमारती, त्याच्यात आपली झोपडी दिसणार आहे का? त्यांना दिसणार आहे का आपली झोपडी? मग कुठेतरी संवेदना असणारा व्यक्ती महत्वाचा आहे. काचेच्या बंगल्यात, हायफाय बंगल्यात राहणारा व्यक्ती चांगला आहे का? पुन्हा गुजराती तेच महत्वाचं. मराठी तर असला तर कळलं. तेच महाराष्ट्र पूर्ण परप्रांतीयांचं करायचंय. त्याला मराठी बोलता येईना. तेच म्हणते परप्रांतीयांचं करायचंय. मराठी माणसाला हद्दपार करायचंय. मराठीच्या बंद करणार नाही सांगितलं होतं. एक जरी विद्यार्थी असला तरी ती शाळा चालेल, कारण की कुठेतरी पाड्यांवरून माझा विद्यार्थी येत होता असं सांगितलं. आणि या 2 महिन्यापासून धडाका लावलेला आहे. 10 जरी विद्यार्थी असतील ना तरी ते शाळा बंद होत आहे. 18,000 शाळा बंद करण्याचा घाट या महाराष्ट्रात या फडणवीस सरकारने लावलेला आहे. माहितीये का तुम्हाला? म्हणजे आपल्या नोकरी या पूर्णत्व गायब करण्याचं आणि मराठी माणसाला जगूच द्यायचं नाही हा अजेंडा इथे लावलेला आहे महाराष्ट्रात. सगळं भांडवलदाराच्या हातात द्यायचं. सगळं व्यावसायिक भांडवलदार यांचंच राज्य आहे. मला त्यांना सांगावंसं वाटतं, तुम्ही सांगितलं होतं लाडका भाऊ, लाडकी बहीण. अहो, लाडक्या बहिणींना 2100 रुपये सांगितले होते. याच फडणवीस सरकारने सांगितलं होतं, याच फडणवीस साहेबांनी सांगितलं होतं शेतकऱ्यांचा 7/12 कोरा कोरा कोरा. झाला का आपल्या आई वडिलांचा 7/12 कोरा? अहो, ते सांगून मुकरून गेले. तरी आपला व्हिडिओ तुम्ही ऐकवला ना तर ते तर त्यांच्यासाठी कुठेच लागत नाही. इतकं खोटारडी आहे. लेखी पण दिले सर्व. तेच खोटं बोलून, तुम्हाला काम आहे त्याच्यामध्ये लिहिले, कुठलंच काम नाही. खोटं बोलून ते सत्तेत येणार होते आणि त्यांचाच एक उपमुख्यमंत्री त्यांनी 7/12 कोरा करणार आणि